नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांचा तासनतास खोळंबा, ऑनलाईन यंत्रणा ठप्प, पेरणीच्या हंगामात सेवा केंद्रांची स्थिती. सांगली जिल्ह्यातील खरीप हंगामाला वेग आला असून आतापर्यंत सुमारे 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसामुळे पेरणी व रोप लागवडीची कामे सुरू असल्याने खतांची मागणी वाढली आहे. मात्र खत विक्रीसाठीची ऑनलाईन नोंदणी प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना सेवा केंद्रावर तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह खत विक्रेत्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 27,373 क्विंटल बियाणे आणि 1,12,000 टनाहून अधिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे खत वितरणाची गती मंदावली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विक्रेत्यांना खताची विक्री करता येत नसल्याने सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या तूर, मूग, उडीद यासारख्या कमी कालावधीच्या पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. वेळेत खत न मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने विक्रेत्यांचाही वेळ वाया जात असून ग्राहकांची नाराजी त्यांना सहन करावी लागत आहे. ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून खत वितरण सुरळीत करावे अशी मागणी शेतकरी आणि खत विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.